ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मोक्षी यमामृता। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। महाशिवरात्रीच्या माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना खूप साऱ्या शुभेच्छा। आज आपल्याला काय सेवा करायची आहे, काय उपाय करायचे आहे ते आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं आहे। आज सगळ्यात महत्त्वाचा शिवावात कशी बनवायची, आपल्या घरातच ती सेवा कुठली करायची आणि संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात रात्री 12 वाजेपर्यंत दीपदान करायचं आहे, त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम शिवावात म्हणजे काय? महाशिवरात्री, महाशिवरात्री सगळ्यात मोठी ही रात्र असते। प्रदोष काळापासून ते तुम्ही 4 प्रहर सेवा करू शकता। अगदी तुम्ही दिवसभरात सुद्धा सेवा करू शकता, पण 4 प्रहर सेवेला खूप जास्त महत्त्व आहे। पृथ्वीवरच्या ज्या काही व्हायब्रेशन्स आहे त्या खूप जास्त तेव्हा ऍक्टिव्ह झालेल्या असतात। त्याच्यातली जी काही क्षमता आहे खूप जास्त प्रमाणात असते, म्हणून शिवरात्रीला जागरण करायचं महत्त्व आहे। आता जागरण करणं म्हणजे काय? आपला जो पाठीचा कणा ना तो असा ताठ पाहिजे, म्हणजे आपण झोपायचं नाहीये, उठून बसायचं आहे। नामस्मरण, भजन, कीर्तन, श्रवण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। जास्तीत जास्त जागरण करण्याचा प्रयत्न करावा। तब्येतीस शक्य असेल तर, नाही तर मग जेवढं होईल तेवढं करावं, कारण आपलं शरीरही तेवढंच महत्त्वाचं आहे। आता शिवावात म्हणजे काय ते आपण बघूया। आपण त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांच्या मंदिरात अगदी घरात आपण 750 वाती प्रज्वलित करत असतो ह्या पद्धतीने। तर ह्या 750 वाती ज्याला शिवावात असं म्हणतात। आता ह्या शिवावात तुम्ही घरातही बनवू शकता, कुठल्याही दुकानात तुम्हाला मिळून जाईल। तर अशी एक वात असते, म्हणजे प्रत्येक अशी एक वात बनवून 750 किंवा 350 अशा वाती मिळतात। तर प्रत्येक गावात 750 मिळतील, आपण ते पूर्ण चेक करत नाही, पण 750 वाती किंवा शिवावात म्हटलं तरी सुद्धा ते तुम्हाला देतील। तुम्हाला आजच संध्याकाळी प्रदोष काळाला अगदी 4 प्रहर सेवामध्ये सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। म्हणजेच काय, आज रात्री 12 नंतर मध्यरात्री सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। शिवावात जाळायची आहे तुम्हाला। मंदिरात जाऊन केलं तर अतिशय उत्तम, पण मंदिरात प्रचंड गर्दी असते, आपल्याला फक्त दर्शन करायची परमिशन असते। तिथे बसून जर वाती जाळू दिल्या तर तिथेच बसून वाती जाळाव्या, कारण जेवढी सात्विकता मंदिरात असते तेवढ्या आपल्या घरात राहत नाही, कोणाच्याच घरात राहत नाही। मनुष्य जाती आहोत, आपल्याकडनं वाईट वंगाळ कधी ना कधी बोलल्याच जातं, मग ते दोष घराला लागतातच। आणि मंदिरात खूप सात्विकता असते, म्हणून मंदिरात जाऊनच करा। काही शक्य होतं तुम्ही घरात केलं तरी चालेल। काय करायचं आहे, ही तुपात भिजवायची आहे, शुद्ध गायच्या तुपात भिजवायची आहे। गायचं तूप नसेल तर घरात जे काही बनवता त्याच्यात तुम्हाला ही वात भिजवायची आहे आणि मोठी पंती घ्यायची आहे, त्या पंतीमध्ये ही वात ठेवायची आणि वात घराचा जो दिवा प्रज्वलित केला असतो, आपल्या घरात दिवा लावलेलाच असतो, त्या दिव्याने ही वात तुम्हाला प्रज्वलित करायची आहे। जर तुम्ही घरात करणार असेल तर, जर तुम्ही बाहेर जाऊन करणार असेल, मंदिरात जाऊन करणार असेल तर तुम्ही काडीपेटी घेऊन जा। काडीपेटी घेऊन जाताना शिवावात जेव्हा घेऊन जाता तेव्हा खाली पंती घेऊन जा किंवा एखादी चांगली दणकट अशी डिश वाटी घेऊन जा, की जेणेकरून खाली आपल्याला त्रास होणार नाही आणि गरम असते ती, म्हणून या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। तर ही शिवावात पेटवल्यावर जी भगवान शंकरांची सेवा येते ती तुम्हाला करायची आहे। मग तुम्हाला भगवान शिवलीला अमृताचा 11वा अध्याय तुम्ही पठण करू शकता। शिवचालिसा, शिवमहिम, रुद्राभिषेक तुम्ही हे श्रवण करत असताना, म्हणजे इकडे शिवपिंड ठेवा, इकडे तुम्ही त्रिपुरारी वात म्हणजे ज्याला शिवावात म्हणतात ती तुम्ही जाळू शकता आणि दोन्ही पण होऊन तुमची सेवा पण होईल। जर तुम्ही प्रदोष काळी तुम्ही रुद्राभिषेक करणार असेल तर, मंदिरात जाऊन करणार असेल तर मंदिरात जाऊन करा। मग तुम्ही रुद्रपठण करू शकता, शिवचालिसा, शिवमहिम, शिवपंचाक्षरी स्तोत्र, शिवाष्टोत्तर नामावली, कालभैरवाष्टकम, ज्या तुम्हाला भगवान शंकरांच्या सेवा येतात, अगदी महामृत्युंजय मंत्र, ओम नमः शिवाय तुम्ही मंदिरात करणार असेल तर संपूर्ण वात शांत होईपर्यंत, म्हणजेच काय, संपूर्ण वात जळेपर्यंत तिथेच बसायचं आहे। घरातही तुम्ही सेवा करणार असेल अगदी प्रहर काळामध्ये सुद्धा, तरी पण पूर्ण सेवा होईपर्यंत तिथेच बसायचं आहे। बऱ्याच वेळा असं होतं की वाती लावून दिल्याने आपण आपल्या कामाला, असं नाही करायचं। ही पूर्ण वात जळेपर्यंत, शांत होईपर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे। सेवा करून झाल्यावर आपल्याला समजतं आता वात शांत होत आहे, तेव्हा दूध घ्यायचं, त्याच्यावर शिंपडायचं, असं ओम शांती 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 3 वेळा म्हणायचा, म्हणजे ती वात तुम्हाला शांत करायची आहे। वात पेटवण्याच्या आधी या वातीला हळदी कुंकू अक्षता लावा, नमस्कार करावा आणि नंतर तुम्हाला ती सेवा करायची आहे। ही झाली शिवावात, जी तुम्हाला आज तुम्ही रात्री म्हणजे आज 26 ला पूर्ण दिवस आणि संध्याकाळ 27 ची मध्यरात्रपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे। कधी पण तुम्ही करू शकता, मासिक धर्म विटाळ सुद्धा असेल तर सेवा करता येणार नाही, हे महत्वाचं आहे। आता दुसरं तुम्हाला काय करायचं आहे,
आज तुम्हाला कणिक मळायची आहे. कणकेमध्ये मीठ टाकायचं नाही, हळद टाकायचं नाही, काहीच टाकायचं नाही, फक्त कणिक आणि पाणी याचा एक गोळा करायचा, मोठा दिवा करायचा. मोठा दिवा का ते तुम्हाला नंतर सांगते. मोठा दिवा करायचा, त्याच्याबरोबर 2 मुठुडे करायचे. ठीक आहे. तर तो मोठा दिवा तुम्हाला घ्यायचा, त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं. तिळीचं तेल टाकावं, तिळीचं तेल नसेल तर साधं तेल टाका, त्याच्यामध्ये काळे तीळ टाका. हे करायचं आहे. मोठी अशी वात करायची आहे, लांब सडक मोठी वात करावी. त्या दिव्याला तिथे देवघरात तो दिवा ठेवायचा आहे. लक्षात घ्या, आत्ताची जी सेवा सांगते तुम्हाला हे देवघरात करायची. ठीक आहे. वात बनवायची, तेल टाकायचं. त्या तेलामध्ये ना आपला चेहरा दिसेल. ज्याला 7.5 आहे, पण ज्या राशीला 7.5 चालू आहे, 2.5 चालू आहे, पणवती चालू आहे, शनीची महादशा चालू असेल, त्यांनी ही सेवा करायची आहे. अगदी घरातल्या सगळ्यांनी केली, एकाच दिवस सगळ्यांनी बघायचं का नाही, प्रत्येकाचा वेगवेगळा दिवा असावा. मग तुम्ही स्वतःसाठी करणार असेल तर आपला एक दिवा घ्या, मुलासाठी असेल तर मुलाचा एक दिवा घ्या, किंवा अजून कोणाचा असेल, मिस्टर असतील किंवा आपलं वाटतं की नाही माझं चांगलं आहे, मग तुम्हाला तुमच्या पतीसाठी करायचं असेल तर त्यांना ते सांगा करायला. तर तुम्हाला काय करायचं आहे, दिवा घ्यायचा, दिव्यामध्ये आपला चेहरा बघायचा, किंवा पतींना म्हणायचं की तुमचा चेहरा बघा. चेहरा बघितल्यावर तो दिवा देवासमोरच ठेवायचा. दिवा ठेवल्यावर तो दिवा प्रज्वलित करायचा. प्रज्वलित केल्यावर तुम्हाला रुद्राभिषेक करू शकता. तुम्हाला 10-15 मिनिटं सेवा करायची आहे भगवान शंकरांची. मग कुठली सेवा, महामृत्युंजय मंत्र. आता मिस्टरांना एवढ्या सगळ्या सेवा होणार नाही, मुलाकडनं इतक्या सगळ्या सेवा होणार नाही, मग तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या साध्या मंत्राचा आणि अतिशय उच्च कोटीच्या मंत्राचा मंत्र जप केला तरी चालेल. पण ज्यांना भगवान शंकरांची सेवा माहिती आहे त्या सगळे शिवचालिसा, शिवमहिमा, रुद्राभिषेक, शिवलीलामृत असं 11वा अध्याय, तुम्हाला जे जमत आहे, कालभैरवाष्टकम, सगळ्या सेवा तुम्ही करू शकता. 10-15 मिनिटं सेवा करा. आता ही जी तुम्हाला दिव्यांची सेवा सांगितली, ही प्रदोष काळाला तुम्हाला सुरुवात करायची. रात्री 12 पर्यंत तुम्ही कधीही करू शकता. तर अगदी ज्यांना कामावरनं येता 9, 9:30, 10 होता, मग तुम्ही फराळाचं करून मग तुम्ही ही सेवा केली, किंवा हा जो काही उपाय सांगते आहे तो केला तरी चालेल. पूर्ण बघायचं, तिथे देवासमोर ठेवायचं. देवासमोर ठेवल्यावर जेवढी सेवा होईल तेवढी तुम्हाला सेवा करायची आहे. तेल भरपूर टाका की जेणेकरून आपला चेहरा दिसेल. नंतर ती वात, तो जो दिवा आहे तो उचलायचा आणि अर्थात खाली डिश ठेवायची असते. आता ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असेल. डिश ठेवायची, सगळं बघायचं. सेवा करून झाल्यावर तो दिवा उचलायचा. प्रदोष काळा ते रात्री 12 वाजेपर्यंत ही तुम्हाला सेवा करायची. तो दिवा उचलायचा आणि घराच्या बाहेर ठेवायचा. माझं स्वतःचं घर आहे, भाड्याचं घर आहे, तुम्ही सेवा करू शकता. माझ्या घरातून जेव्हा मी बाहेर जाते तेव्हा माझी डावी बाजू, आणि माझ्या घरातून मी प्रवेश करते माझी उजवी बाजू, ह्या दिशेला तुम्हाला दिवा लावायचा आहे. तो दिवा पेटवलेला तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचा आहे. दिवा आपला जो काही मुख्य दरवाजा आहे, उंबरा आहे, त्याच्या बाहेर लावायचा आहे. दिशा दक्षिण दिशेला सोडून कुठल्याही दिशेला तुम्हाला वात करायची आहे. वात केल्यावर तो दिवा भिजणार नाही, तो दिवा शांत होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. आता फ्लॅट सिस्टीम मध्ये हवा नाही येत, पण बंगला असला किंवा घर असलं तर हवा येते, मग त्याच्यावर थोडीशी कास ठेवा. थोडक्यात काय, ते भिजणार नाही याची काळजी घ्या. जरी दिवा शांत झाला तरी मनात काही आणू नका. तुम्ही नंतर तो दिवा प्रज्वलित करू शकता रात्री 12 वाजेपर्यंत, आणि रात्री 12 पर्यंत जागरण करण्याचा प्रयत्न करा, किंवा अर्थात पूर्ण रात्रभर केली तरी हरकत नाही. आता ही सेवा करून तुम्हाला घवाड मिळणार आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही, पण शनिदेव हे थोडेसे क्रूर आहे, न्यायाचे देवता आहे, आणि ते सत्यवादी आहे. तुम्हाला जर 7.5चा त्रास होत असेल आणि जर तुम्ही भगवान शंकरांची उपासना केली, कारण शनी महाराजांना भगवान शंकरांची उपासना खूप जास्त प्रिय आहे, म्हणून या महाशिवरात्रीचं अवचित्त साधून जर तुम्ही तुमच्या घरात हा उपाय केला, ही सेवा केली, आणि तो दीपदान तुम्ही बाहेर ठेवलं रात्री 12 वाजेपर्यंत, ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचं घरात पठण केलं तरी चालेल, आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 तारखेला तो दिवा उचलायचा आणि निर्माल्यात टाकून द्यायचा. कळालं? समजलं असेल. आता माझ्या मुलासाठी एक केला, मुलीसाठी एक केला, पतीसाठी एक केला, प्रत्येकाला एक एक दिवा, 2-2 मुठुडे बाजूला ठेवायचं. उपाय करत असताना आपल्यामुळे लोकांना त्रास होणार नाही, लोकांच्या दारात दिवा लावायचा नाही, आपल्याला आपलं चांगलं करायचं आहे, म्हणून आपल्याकडेच दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. लक्षात घ्या, जो व्यक्ती शनीच्या 7.5 भगवान शंकरांची उपासना करतो, त्याच्यावर शनी दोषाचा जो काही त्रास आहे, विकट वृष्टी असेल तर ती कमी होते. शेवटी तुमचे कर्म जर चांगले असेल, तुम्ही कोणाचं वाईट केलं नसेल, तर ह्या 7.5 सुद्धा चांगलं होतं. बरेच लोक असे आहेत की जे म्हणतात, अहो ते आमच्या राशीला 7.5 होती,
पण आम्हाला कधी कळालंच नाही, आम्हाला माहिती पण नाही की आम्हाला 7.5 होती. कारण आम्ही महाराजांचं नामस्मरण करत होतो, आम्ही हनुमान चालिसा बजरंग बाणचं पठण करतो, म्हणून आम्हाला कधी त्रास झाला नाही. आणि थोडक्यात तुमचे कर्म जर चांगले असेल तर या 7.5च्या काळात तुम्हाला काहीही होणार नाही. पण मनुष्य जाती आहोत, तुमच्यापासून माझ्यापर्यंत वाईट बोलणं, वाईट विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टी घडतातच. म्हणून जर असा त्रास होत असेल, कुठली अडकलेली कामं आहे, 7.5 म्हटलं की खरंच खूप त्रास होतो. आणि 7.5 म्हणजे काय, तुमचे कर्मफेड करण्यासाठी तुम्हाला आलेला योग आहे. चांगलं असेल तर चांगलेच कर्म तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला त्याचं ते काही मिळणार आहे, बॅलन्स किंवा जे काही मिळणार आहे ते चांगलंच मिळणार आहे. पण जर कधी वाईट झालं असेल किंवा काही चुकीचं काही घडलं असेल तर थोडा प्रमाणात तो त्रास होतो. तो त्रास होऊ नये म्हणून हा तुम्हाला छोटासा पण अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. महादेवाला तीच प्रार्थना करायची की 7.5 जरी असेल तर मला जो काही त्रास आहे त्याचा प्रभाव कमी होऊ दे, मी माझ्या कर्माची शिक्षा भोगायला तयार आहे. आणि खरं तर तुम्ही जेव्हा ही सेवा करत असता तर तुमचा कर्म कमी होतो, त्याच्या भोगाची तीव्रता आहे ती खूप जास्त प्रमाणात कमी होते. जर 7.5 पणवती असेल तर आवर्जून हा उपाय करा. आणि अगदी नसेल तरी सुद्धा माझ्याकडनं भगवान शंकरांची सेवा म्हणूनही तुम्ही सेवा करू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी ही सेवा मोजून मापून करू नका. तुम्हाला जेवढी जास्त सेवा जमेल तेवढी जास्त तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.